नमस्कार, मी श्यामल भंडारे. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सुपरफास्ट 100 मधून पाहूयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा. राजन साळवींचा उद्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडणार आहे. ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजन साळवींनी राजीनामा दिलाय. उद्या दुपारी 3 वाजता ठाण्यात पक्षप्रवेश होणार आहे. राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाला लांजा तालुक्यातील कार्यकारिणीने विरोध दर्शवलाय. स्थानिक आमदार किरण सामंत यांना विश्वासात घेऊन पक्षप्रवेश व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसंच साळवींचा पक्षप्रवेश होऊ नये असा ठरावही मांडण्यात आलाय. राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावरून निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. ठाकरेंचा किल्ला ढासळत असून प्रत्येक जण आपापल्या विटा घेऊन बाहेर पडत असल्याचा प्रहार आमदार निलेश राणेंनी केलाय. माजी आमदार वैभव नाईकांना धक्का देत भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात उभाटाचे नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती जळवी यांच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. मोफत योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. शरद पवारांना सल्ले देण्याइतके राऊत मोठे नाहीत. राऊतांनी त्यांचं जे ऐकतात त्यांनाच सल्ला द्यावा अशी खोचक टीका शरद पवार गटाचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडेंनी केली आहे. नितेश राणेंनी पुन्हा एकदा मवियाच्या नेत्यांना डिवचलंय. मवियाच्या सरपंचांना निधी मिळणार नसल्याचं नितेश राणेंनी भर सभेत म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपमध्ये यावं असं थेट आवाहन त्यांनी सरपंचांना केल्यानं एकच खळबळ उडाली. आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातून कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो. आजकाल आमदारांची मुलं कोण कुठे जाईल कोण कुठे येईल याचा पत्ताच लागत नसल्याचं म्हणत छगन भुजबळांनी तानाजी सावंतांना टोला लगावलाय. बँक ऑफ बरोडातर्फे महिला सक्षमीकरणाकरता शक्ती समृद्धी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपस्थिती लावली. लाडकी बहीण योजनेतील अपात्रतेवरून जयंत पाटलांनी महायुती सरकारला टोला लगावलाय. आता आम्ही लाडक्या बहिणीच्या बाजूने आहोत, पैसे बंद होणार नाहीत यासाठी लढा उभारणार असं जयंत पाटील म्हणाले. मलंगड आंदोलनात शिवसेनेचे 2 गट आमने-सामने आलेत. आम्ही मलंगडला मुक्ती देण्यासाठी आलोय तर ते दिखावा करण्यासाठी आलेत अशी टीका उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी केली आहे. माजी मंत्री अनिल पाटलांनी राज्य शासनातर्फे पुरवण्यात आलेल्या Y+ दर्जाची सुरक्षा स्वतःहून नाकारली आहे. सुरक्षेची आवश्यकता नसल्यामुळे असं सांगत त्यांनी सुरक्षा काढून टाकण्याची विनंती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली आहे. संजय राऊतांसारख्या मोठ्या माणसाचं अतिशय छोटं मन आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडा संजय राऊत यांनी उचलला असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवारांनी केलंय. एकनाथ शिंदे राज्याचे हितचिंतक आहेत. त्यांच्या चांगल्या कामांमुळे त्यांना पुरस्कार मिळाला असं भावना गवळी म्हणाल्यात. संजय राऊत राज्याचे शत्रू असून त्यांनी राज्याचं नुकसान केल्याची टीका भावना गवळींनी केली आहे. पुणे महापालिकेकडून शहरात पुन्हा अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे. पुण्यातील नदीपात्रात असणारे अनधिकृत अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे. पुण्याच्या शिरूरमध्ये कान्हूर मेसाई इथे एका मुस्लिम युवकानं पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या प्रकरणी तरुण आरिफ सदरुवला सिद्दीकी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या सिडको परिसरातील सारंग चौकात भागात पिण्याच्या पाण्यात चक्क अळ्या सापडल्या. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. लहान मुलांना पोटाचे विकार होत असून पालिकेने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा स्थानिकांनी दिलाय. कोल्हापुरातील आजरा परिसरात हत्तीने धुडगूस घातलाय. ट्रॅक्टरसह बैलगाडी पाण्याच्या टाकीचं हत्तीनं नुकसान केलंय. तसंच वाटंगी येथे शेतातील काजू नारळाच्या झाडांचं नुकसान या हत्तीनं केलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आहे। नवीन इमारतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जुन्या इमारतींना तोडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। नाशिकच्या पंचवटीत भर वस्तीत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। डोक्यावर जबर मार लागलेला असल्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला। पुण्यात गेल्या 24 तासात आणखी एका जीबीएस रुग्णाची नोंद झाली आहे। त्यामुळे आता पुण्यातील जीबीएस रुग्णांची संख्या 203 वर पोहोचली आहे। आतापर्यंत 109 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। 54 रुग्ण आयसीयूत तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। अकोला जिल्ह्यातील तुलंगा रोडवरील राज ठाकरेंचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आले। त्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत। मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एसटी बसची तोडफोड केली आहे। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दखल होत मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात लाखो शिवभक्त येतात। यंदाचा सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलिसांनी मंडळाच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्यात। मिरवणुकीसाठी एक बस आणि एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे। तसंच डिजिटल मुक्त शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। झाराप पर्यटक मारहाण प्रकरणी निलेश राणेंनी 48 तासात टपरी हटवा अशी मागणी केली होती। त्यानंतर ती इमारत हटवण्यात आली। याच प्रकरणी सकल हिंदू समाज बांधवांनी श्रीदेवी भगवतीचं दर्शन घेऊन महाआरती केली। रणवीर अलाहाबादियाच्या विरोधात काँग्रेसनं मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। भाजप नेत्यांसोबत अलाहाबादियाचे चांगलेच संबंध आहेत, त्यामुळे त्याच्यावर कारवाई होणार की नाही असा आरोप काँग्रेसनं केलाय। गुहागरच्या वेळणेश्वर मंदिरात मंदिर प्रवेशासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे। पारंपरिक वेशात आल्यावरच मंदिरात प्रवेश मिळेल अशी सूचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे। 1 एप्रिलपासून नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे। अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी सुदर्शन घुलेला सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। केज न्यायालयानं 14 फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावली आहे। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडींची समस्या उद्भवली आहे। दरम्यान या रस्त्यावर 2 एसटी बस समोरासमोर आल्यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला। दरम्यान पर्यायी मार्ग किंवा एकेरी वाहतूक सुरू करा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। रत्नागिरीच्या गुहागर आबलोली रोड परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर जंगलतोड सुरू असल्याचा प्रकार समोर आला। याबाबत स्थानिक नागरिकांनी वन खात्याकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। गुहागर तालुक्यातील साखरी आगार समुद्रकिनारी जेट्टीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। 8 कोटी रुपये खर्च करून ही जेट्टी बांधण्यात येणार आहे। या जेट्टीमुळे मच्छीमार, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना फायदा होणार आहे। 12वीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी धुळे जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। जिल्ह्यातील 47 परीक्षा केंद्रांवरील सुमारे 1000 वर्ग खोल्यामुळे थेट झूम रेकॉर्डिंग करण्यात येत आहे। यासाठी स्वतंत्र तंत्रस्नेही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। पाटण तालुक्यातील मलदन गावाजवळील वांगा नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पायाजवळचे दगड हे निसटल्यामुळे बंधाऱ्याला गळती लागली। त्यामुळे धोका निर्माण झालाय। संबंधित विभागाची यंत्रणा त्याकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। वाशिमच्या 73 परीक्षा केंद्रांवर प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान राबवलंय। धाड टाकत मास कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडील 125 कॉपी जप्त करून पळून जाणाऱ्या अस्थायी शिपायालाही पोलिसांनी पकडलंय। शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोकणात श्रीवर्धन समुद्रकिनारी ओल्या केमिकलची आवक वाढली आहे। हा जवळा कोळी महिला उन्हात वाळवून याची सुकट करून बाजारात विक्रीसाठी पाठवतात। या ओल्या जवळ्याची आवक वाढल्यामुळे पर्यटकांसह खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरवतात। सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे 12 दिवसांपासून नाफेडच्या रांगेत वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीनसह आपला मोर्चा थेट तहसील कार्यालयाकडे वळवलाय। बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलं। अतिक्रमण हटवताना छोट्या मोठ्या दुकानासह राजकीय नेत्यांनी अतिक्रमण ही हटवा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे।
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल सोलापूरकर विरोधात दौंडमध्ये आंदोलन करण्यात आलं। सर्व पक्षीयांनी एकत्र येत सोलापूरकरांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केलं। तसंच सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली। भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागासह संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील हजारो आदिवासी समाज बांधवांचं वाहन हक्क दावे प्रलंबित आहेत। याच विरोधात गेल्या 10 दिवसांपासून श्रमजीवी संघटनांकडून भिवंडी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। प्रशासनानं या आंदोलनाची दखल घेतली असून दावेदारांच्या कागदपत्रांची पडताळणी सध्या सुरू आहे। व्हिडिओकॉन कंपनीतील 150 ते 200 कामगारांना मार्च 2018 पासून पगार मिळालेला नाहीये। त्यामुळे कामगारांची 3.5 कोटींची देयकं थकीत आहेत। याच विरोधात कामगारांनी न्यायालयात दाद मागितली। त्यानंतर थकीत देयकं देण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत, मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही। त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी आंदोलनाचा इशारा दिलाय। प्रशिक्षण कालावधी वाढवून न दिल्यास मंत्रालयावर पायी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा निर्धार सांगलीत पार पडलेल्या युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या महामेळाव्यात करण्यात आला। सांगलीच्या विट्यामध्ये एका स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केली। या घटनेचा पत्रकार संघटनांनी निषेध करत उद्या मोर्चा काढण्याचा इशारा दिला। तसंच गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदनही पोलिसांकडे सुपूर्द केले। दर्यापुरात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला। त्याविरोधात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भीम ब्रिगेड संघटनेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। चिमुकलीच्या उपचारात 2 परिचारिकांनी हयगय केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। पुण्यात उबाटा गट तानाजी सावंतांविरोधात आक्रमक झालाय। तानाजी सावंतांनी यंत्रणेचा गैरवापर केला अशा आरोपांचं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सिंहगड पोलिसांना दिलंय। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील करडी पालोरा किसनपूर जांभोरा इथल्या शेतकऱ्यांनी निवेदन देऊन 16 तास वीज देण्याची मागणी केली होती। मात्र मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी 5 किलोमीटर पदयात्रा काढून विद्युत विभागासमोर बेमुदत उपोषण सुरू केले। वृद्ध, निराधार, भूमिहीन, शेतमजूर आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी यांच्या मागण्यांसाठी माजलगाव मोर्चा काढण्यात आला। राज्य शेतमजूर युनियनच्या वतीनं मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। जळगावच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर इथल्या हातनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे बाधित झालेल्या 250 घरांचं पुनर्वसन करावं, यासाठी पुनर्वसन संघर्ष समितीनं 6 तास जलसमाधी आंदोलन केलं। दरम्यान अभियानाअंतर्गत प्रश्न मार्गी लावण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय। नांदेडच्या हदगावात शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अतिप्रसंग केला। यातून मुलगी गरोदर राहिली आणि तिचा गर्भपातही करण्यात आला। या प्रकरणानंतर शिक्षक राजू चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर घटनेच्या निषेधार्थ आक्रमक ग्रामस्थांनी तमसा गावात कडकडीत बंद पाळला। माघ पौर्णिमेनिमित्त जेजुरी गडावर भाविकांनी गर्दी केली। माघ यात्रेनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। दरम्यान नाशिक, संगमनेर, अहिल्यानगर, बारामती आणि सातारा इथून मानाच्या शिखरकाठी देव भेटीसाठी येतात। संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत तरुण बांधवांसह महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। आई तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला माघ पौर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली। देवीच्या सिंहासनाभोवती मोगऱ्यासह इतर फुलांची सजावट करण्यात आली आहे। तसंच बागायतदार शेतकऱ्यांनी देवीचरणी द्राक्ष बागेतील पहिला मोहोर अर्पण केला। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील समितीस चंद्रभागा नारायण भांडे या भाविकांनी 1.5 किलो वजनाचा चांदीचा टोप अर्पण केलाय, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली। जळगाव शहरात संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या 648व्या जयंतीनिमित्त मोची आणि चर्मकर समाजाकडून संयुक्त प्रबोधन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात एकजुटीचं महत्त्व, शिक्षणाची गरज आणि रविदास महाराजांच्या विचारांवर मार्गदर्शन करण्यात आलं।
उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमानं मुलुंड इथं ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी आशिष शेलार यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वाशिमच्या मालेगावातील संत अवलिया महाराजांची यात्रा सुरू झाली आहे। नवस फेडण्यासाठी इथे शेंडीने गाडी ओढण्याची परंपरा आहे। दरम्यान पुढील 8 दिवस ही यात्रा चालणार आहे। वर्ध्याच्या हिंगणघाटचे आमदार समीर कुणावर यांनी काजी वॉर्डमधील बहुजन हिताय अभ्यासिकेला अचानक भेट दिली आणि विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। त्यांच्या अडचणी जाणून घेत समस्या सोडवण्याचं आश्वासन आमदारांनी दिलं। चोपडा शहरातील संत शिरोमणी रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे। महाराजांच्या प्रतिमेची पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विकी कौशल यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं। साईंचं मनोभावे दर्शन घेत दोघांनीही साईबाबांची आरती केली। पंढरपूर नगर परिषदेकडून 5,000 मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे। पाणीपट्टी घरपट्टीची 14 कोटी 18 लाखांची थकबाकी वसूल करण्यासाठी नगर परिषदेनं मोहीम हाती घेतली आहे। वाशिमच्या कारंजा शहरातील मॅटर्निटी आणि जनरल हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे। अवैधरित्या गर्भपाताच्या संशयावरून आरोग्य विभागानं कारवाई केली असून गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषध साठा हॉस्पिटलमधून जप्त करण्यात आला। कराड चिपळूण मार्गावरील एसटी बसवर अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे। कराडजवळील विजयनगर येथील आरटीओ कार्यालयासमोर ही घटना घडली। यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेल परिसरात घडली। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बापाला अटक करण्यात आली। पनवेलमध्ये बैलजोडीची चोरी झाली आहे। 50,000च्या 2 बैलांची चोरी केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पनवेल कोंड फाट्याजवळ एसटी बसचा अपघात झाला। चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस झाडावर जाऊन धडकली। या अपघातात 3 जण जखमी झाले। नालासोपाऱ्यातील मैदानावर टाकलेल्या जुन्या सोफ्यांना आग लागली। सिगरेटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं। नाशिकच्या महाविद्यालय परिसरातील रोड रोमिओंवर पोलिसांनी कारवाई केली आहे। गंगापूर, शहाणपूर आणि कॉलेज रोड परिसरातील एकूण 204 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली। हिंगोलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं अवैध दारू विरोधात कारवाई सुरू केली आहे। वसमत, काळुंदरी, हिंगोली तालुक्यातील अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर छापे टाकून 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कॉलेज सुटल्यानंतर 3 तरुण बोरिवली येथील नॅशनल पार्कमध्ये गेले होते। यावेळी पोहायला येत नसतानाही 2 तरुण पाण्यात उतरले। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे दोघे तरुण बुडत होते। यावेळी काठावर असलेल्या मित्रानं त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। यामध्ये एकाला वाचवण्यात यश आलं, दुसरा तरुण पाण्यात बुडाला। संगमनेर तालुक्यातील कनोळी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकातील कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी अखेर 2 आरोपींना जेरबंद केलं। माओवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झालेले जवान महेश नागुलवार यांच्यावर चामोर्शी तालुक्यातील अनखोडा इथे अंत्यसंस्कार पार पडले। पालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या परिसरातील नागरिक अंत्यसंस्काराला उपस्थित होते। यावेळी आशिष जयस्वाल यांनी नागुलांवर परिवाराचं सांत्वन केलं। पालघर जिल्ह्याच्या पश्चिमेसह पूर्व भागात असलेल्या मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। हवामानातील सततच्या बदलामुळे मिरचीच्या रोपावर थ्रिप्स आणि माइट्स या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय।
जळगाव जिल्ह्यातील मुमराबाद इथं खंडोबाच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। या सोहळ्यात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली। 12 गाड्या ओढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमधील थकबाकीदारांनी कर न भरल्यामुळे 12 ते 13 दुकानं सील करण्यात आली आहेत। नळपट्टी न भरणाऱ्यांचे नळ कनेक्शन बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 2 एसटी बस एकमेकांवर आदळल्यामुळे चोपड्याकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।